अक्कलकोट तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर स्वर्गीय सातलिंगाप्पा म्हेत्रे यांच्या चबुतऱ्याच्या वादावरून मोठा संघर्ष उभा राहिलाय। चबुतरा बेकायदेशीरपणे पाडून त्या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आल्याचा आरोप म्हेत्रे समर्थकांनी बाजार समितीसमोर ठिय्या आंदोलन छेडले। तब्बल 5 तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। अखेर प्रशासनाने वादग्रस्त ठिकाणावरील गणेश मूर्ती 7 दिवसात हटविण्याचे आश्वासन लेखी दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाशेजारी स्वर्गीय सातलिंगाप्पा म्हेत्रे यांचा पुतळा उभारण्याची तात्कालीन संचालक मंडळाने चबुतरा बांधला होता। या चबुतराचे सुमारे 80% काम पूर्ण झाले होते। मात्र विद्यमान संचालक मंडळाने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता हा चबुतरा पाडून त्याच ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना केल्याचा आरोप म्हेत्रे समर्थकांनी केला आहे। या प्रकरणी बाजार समितीचे सचिव, सभापती आणि उपसभापती यांच्यावर 30 जूनपर्यंत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र प्रशासनाकडे वेळेत कोणतीही कारवाई न झाल्यास संतप्त समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि बाजार समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं। विश्वनाथ चव्हाण, एकमत डिजिटल, अक्कलकोट। आज जे आंदोलन झालं आहे मूर्ती आणि गणपती मंदिर बसवण्याच्या नावात, आज काय काय झालं? काय नाही, बेकायदेशीर त्यांनी पहिला आम्ही पोलिसांना रिस्टर DDR ERला आज दिला होता, पण सगळं बेकायदेशीर बांधकाम चाललं आहे, तुम्ही देऊन थांबा म्हणून आम्ही 30 तारीखपर्यंत त्यांना मुदत दिला होता। सभापती, उपसभापती, सचिव आणि ते व्यापार असोसिएशन अध्यक्ष ते तेव्हा गुन्हा दाखल करा। मग त्या काल आम्ही 30 बघितलो, त्याच्यावर काही कारवाई झालं नव्हतं, म्हणून आज आम्ही आंदोलन केलं। काय झालं आंदोलनात, म्हणजे काय आश्वासन मिळालं? काय असं म्हणजे ते DDR ER आणि पोलीस प्रशासनानं 7 दिवस म्हणजे मुदत मागितली। 7 दिवसाचा आत आम्ही सगळं काढतो म्हणून देतं, म्हणून आम्ही मागायला घेतलो। 7 दिवसाच्या आत जर नाही काढले तर मग पुन्हा काय आंदोलन होणार? 100% होणार आणि पूर्ण मार्केट कमिटी बंद करणार, ते स्वतः पोलीस प्रशासनानं सांगितले। आम्ही 7 दिवस बंद नाही केलं, मग तुम्ही सगळं मार्केट कमिटीला चावी द्याला बंद करा म्हणून स्वतः पोलीस प्रशासनानं मला आश्वासन दिले, लेखी पण दिले। थँक्यू।